तिथे जालन्यातल्या अंतरवाली सराटी गाव आणि या गावाच्या वेशीवर सध्या आरक्षण आंदोलनामुळे वातावरण तापू लागले। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून याच गावात सोनियानगर भागात ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली। दुसरीकडे आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे देखील अंतरवाली सराटी जवळच्या वडीगोद्री ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपोषणार आहेत। त्यामुळे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आज मराठा समाजाचे 1 आणि ओबीसींचे 2 असे 3 वेगवेगळी उपोषणं होत असल्यामुळे प्रशासनाचा ताण वाढलाय। त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा इथे तैनात झालाय। एकूणच आरक्षण आंदोलनाचा हब बनलेल्या अंतरवाली सराटीसह वेशीवर असलेल्या वडीगोद्री गावात आरक्षण आंदोलनानं जोर पकडल्यानं सरकार आता काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। रवी मुंडे आपल्यासोबत आहे। रवी, ज्यावेळेला मनोज जरांगेंनी उपोषणाचा इशारा दिलेला होता त्याच वेळेला ओबीसी आंदोलकांनी देखील हा इशारा दिलेला होता। त्यामुळे एकंदरीतच उपोषण आंदोलनावरून सध्या अंतरवाली सराटीमध्ये काय चित्र पाहायला मिळतंय? दीपक, खरं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी गाव वर्षभरापासून चर्चेत होतं। मात्र याच ठिकाणी आता ओबीसींची 2 आंदोलनं बसलेली पाहायला मिळतील। आत्ता माझ्या मागे जर आपण बघू शकत असाल तर लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे या ठिकाणी आजपासून प्रति आंदोलन करणार आहेत। साहजिकच आहे की पोलीस यंत्रणेवरती, प्रशासनावरती आता मोठा ताण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि कालपासून ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे देखील उपोषणाला बसले आहेत त्यांच्या सहकाऱ्यांसोबत। आणि आता माझ्या मागे आपण जे बघू शकत असाल जिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसणार आहेत। एकूणच 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती अंतरवाली सराटी गाव आणि वेस हे आरक्षणाचा हब झालेली आहे। या ठिकाणी प्रशासनाची पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे। वातावरण या ठिकाणी काहीसं नरम-गरम आहे। साहजिकच आहे प्रशासन आणि सरकारवरती आता मोठा पेच आहे की या सर्व आंदोलकांच्या मागण्या आणि त्या संदर्भामध्ये आता नेमका काय तोडगा काढायचा तो स्वाभाविकच काय नेमका तोडगा काढला जातोय आणि या आंदोलकांची कशी समजूत काढली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। रवी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।